शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रागिनी नाटक करत मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते आणि म्हणते की माझ्या आकाशशिवाय मी इथे कशी राहणार, त्याच्याशिवाय मी कशी जगणार. आणि रागिनीचं ते वागणं बघून भूमी रागातच तिच्याकडे बघते. तर आकाश काळजीनेच रागिनीजवळ जातो. तो रागिनीला म्हणत असतो की आत्तू तू प्लीज रडू नको. मात्र रागिनी रडतच म्हणते की आकाश, जर तू भूमीसोबत जयसिंगपूरला गेला तर मी इथे एकटी कशी राहणार, तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि मग ती भूमीला सुद्धा म्हणते की तू आकाशला नको तुझ्यासोबत घेऊन जाऊ, तू सगळं कसं मॅनेज करणार आहे, तू कुठे कुठे लक्ष देशील. आणि त्यावर भूमी म्हणते की आत्ता तुम्ही काळजी करू नका, बायकांना मल्टीटास्किंग करण्याची सवय असते आणि हवं तर मी तिथे कामासाठी बायका ठेवेल, पण आकाशकडे दुर्लक्ष करणार नाही. मात्र तरीही रागिनी म्हणत असते की भूमी, सगळ्या गोष्टींकडे तुला लक्ष देणं जमणार आहे का, आकाश तिथे एकटा पडेल. मात्र भूमी म्हणते की आत्ता तुम्ही काळजी करू नका, मी तिथे आकाशला एकटं पडू देणार नाही. आकाश माझ्यासोबत आनंदात राहील आणि इथे जसा तो ऑफिसला येत होता ना तसा तिथे सुद्धा तो ऑफिसला येईल, त्याचं मन रमेल. मात्र रागिनी म्हणते की नाही भूमी, इथे आकाशच्या पाठीमागे एक सपोर्ट सिस्टीम होती, आम्ही सर्वजण होतो, मात्र तिथे कोणीही नसेल, मग तू हे सगळं कसं हँडल करणार आहे. त्यावर भूमी म्हणते की आत्ता तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. मात्र ते ऐकून रागिनी खूप चिडते. ती म्हणते की आकाशच्या गोळ्या औषधांचं काय, तू त्याच्या वेळा कशा पाळणार आहे, त्याच्या जेवणाचं काय. आणि त्यावर भूमी तिला सांगते की आत्ता तिथे मी घरकामासाठी बाई ठेवेल, पण आकाशकडे दुर्लक्ष करणार नाही. मात्र तरीसुद्धा रागिनी म्हणते आणि डॉक्टरांचं काय, त्याला दर महिन्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं ना. त्यावर भूमी म्हणते हो आत्या, आणि डॉक्टर वर्तक आता व्हिडिओ कॉलवर सुद्धा अवेलेबल आहेत, आणि जर काही इमर्जन्सी आलीच तर मी जयसिंगपूरच्या काही चांगल्या डॉक्टरांचा नंबर काढून ठेवला आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र ते ऐकून रागिनी खूप चिडते. ती भूमीला म्हणत असते की तू आकाशला असं घेऊन जाऊ शकत नाही, त्याला या घराची सवय झाली आहे, तो इथेच राहणार. आणि त्यावेळी राजा काका म्हणतात की मला असं वाटतंय की तुम्ही दोघींनी एकमेकींशी वाद घालत बसण्यापेक्षा आकाशला विचारावं की त्याला काय वाटतंय ते. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून भूमी आणि रागिनी गप्प बसतात. तर राजा काका आकाशला विचारतात की बोल आकाश, तुला काय हवं आहे. आणि मग त्यानंतर रागिनी पुन्हा आकाशच्या समोर रडायला सुरुवात करते. ती आकाशला म्हणत असते की बाळा, तुला माहिती आहे ना, तुझा चेहरा बघितल्याशिवाय मी कुठेही जात नाही, मला तुझी किती आठवण येईल, जर तू इथे नसशील तर मी खरंच जगू शकणार नाही. आणि रागिनीचं ते सगळं नाटक बघून पौर्णिमा गालातल्या गालात हसत असते. तर भूमी खूप चिडते. तर रागिनी म्हणत असते की आकाश, आपल्या घरात आपण सर्वजण असतो, तिथे कोणीही नसेल, तुला एकट्याला किती बोर होईल, मग सगळ्यांची या घराची किती आठवण येईल. आणि मग त्यानंतर आकाशही विचार करून म्हणतो की हो आत्तू, तू अगदी बरोबर बोलत आहे, मला तुमची आणि या घराची खूप आठवण येईल, मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. आणि आकाशचं ते बोलणं ऐकून रागिनी खूपच खुश होते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. मात्र भूमीला धक्का बसतो. आकाशचं बोलणं ऐकून ती पूर्णपणे खचून जाते. मात्र आकाश पुढे म्हणतो की थांब आत्तू, मला तुला अजून काहीतरी सांगायचं आहे. आणि मग तो रागिनीला म्हणतो की जसा मी तुमच्याशिवाय आणि या घराशिवाय राहू शकत नाही, तसाच मी माझ्या सायकल राणीशिवाय राहू शकत नाही. आणि ते ऐकून रागिनीला धक्का बसतो. मात्र भूमीला खूप आनंद होतो. ती कौतुकाने आकाशकडे बघत असते. तर रागिनी पुन्हा आकाश समोर नाटक करायला सुरुवात करते. मात्र आकाश म्हणतो की आत्तू, तुम्ही इथे सर्वजण आहात, मात्र सायकल राणी तिथे एकटीच असेल आणि मी तिला एकटीला राहू देणार नाही, मी सुद्धा तिथे तिच्या सोबत जाणार. आणि ते ऐकून भूमी खूपच खुश होते. तर आकाश रागिनीला सांगत असतो की मी आणि सायकल राणी नवरा बायको आहोत ना, आणि नवरा बायकोने नेहमी एकत्र राहायचं असतं. आणि जेव्हा तू इथे आली होती तेव्हा राजा काका सुद्धा तुझ्यासोबत आले ना, तो तर असा नाही ना म्हणाला की तू जा, मी नाही येणार, मग मला सुद्धा सायकल राणीसोबत जायलाच हवं. आणि आकाशचं हे बोलणं ऐकून सर्वजण कौतुकाने त्याच्याकडे बघतात. रागिनीला मात्र त्याला कसं थांबवावं हा प्रश्न पडतो.
त्यानंतर ती पुन्हा आकाशसमोर नाटक करायला रडायला सुरुवात करते. मात्र आकाश म्हणतो की आत्तू तू प्लीज समजून घे ना, मी सायकल राणीशिवाय नाही राहू शकत. जर ती इथे माझ्यासोबत नसेल तर मला खूप त्रास होईल. आणि त्यानंतर तो आजीला म्हणतो की आजी तू तरी आत्तूला समजाव. तूच मला म्हणते ना की चांगला नवरा नेहमी आपल्या बायकोसोबत राहतो. मग मी देखील एक चांगला नवरा आहे. मलासुद्धा सायकल राणीसोबत राहायचं आहे. आणि जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मी सायकल राणीला प्रॉमिस केलं होतं की मी कायम तिच्यासोबत राहील. तिथे असणाऱ्या गुरुजी काकांनी सुद्धा मला हेच सांगितलं होतं. त्यामुळे मी सायकल राणीशिवाय नाही राहणार, तिच्यासोबतच राहणार. आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमी कौतुकाने त्याच्याकडे बघत असते. रागिनी मात्र खूप चिडलेली असते. आकाशला थांबवण्याचे ती सगळे प्रयत्न करते, मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. आकाश म्हणतो की आत्तू मी सायकल राणीसोबतच जाणार. आणि आकाशचा तो निर्णय ऐकून आजी म्हणते की खरं तर तुमच्या दोघांशिवाय इथे राहणं खूप अवघड जाईल, मात्र सवय होईल आणि तुम्हाला तिथे जाणंसुद्धा गरजेचं आहे ना, मग माझी काही हरकत नाही. तर अथर्वसुद्धा म्हणत असतो की आकाश मला माहिती आहे भूमिताई तुझी व्यवस्थित काळजी घेईल. तर आकाश म्हणतो आणि मी सुद्धा तिची काळजी घेणार आहे. आणि ते ऐकून अथर्व आणि मनू खुश होतात. रागिनीला मात्र काय करावं ते सुचत नाही आणि त्यानंतर ती चिडूनच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र आकाश तिला थांबवतो. तो रागिनीला म्हणतो की आत्तू तू प्लीज रागवू नको, पण मी सायकल राणीशिवाय खरंच इथे नाही राहू शकत, मला तिच्यासोबतच जायचं आहे. मात्र त्यावर रागिनी काहीच बोलत नाही. तर भूमी आकाशला म्हणते की चल आपल्याला बॅग भरायची आहे ना, आणि मग ती आकाशचा हात पकडूनच त्याला तेथून घेऊन जाते. तर रागिनी रागातच त्या दोघांकडे बघत असते. त्यानंतर भूमी आणि आकाश बॅग भरत असतात. त्याच वेळी मनू तिथे येते आणि ती रडतच भूमीला मिठी मारते. ती खूप रडत असते, त्यामुळे भूमी काळजीत पडते आणि तिला काय झालं आहे ते विचारते. तर मनू म्हणत असते की ताई तू प्लीज मला सोडून नको ना जाऊ, तुझ्याशिवाय मी इथे कशी राहणार आहे, तू प्लीज इथेच थांब, नको जाऊ. आणि त्यावर भूमी तिला समजावते की मनू माझं तिथे जाणं खरंच खूप गरजेचं आहे, आपल्या ऑफिसचं महत्त्वाचं काम आहे ना. मात्र मनू रडतच म्हणत असते की ताई तू तुझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी पाठव, पण तू प्लीज जाऊ नको, मी तुझ्याशिवाय नाही ग राहू शकणार. आणि त्यावर भूमी म्हणते की दुसरं कोणाला पाठवणार बाळा, तिथे मलाच जाणं गरजेचं आहे आणि मी एकटी जाऊ शकत नाही, म्हणून मी आकाशलाही सोबत घेऊन जाणार आहे. मात्र ते ऐकून मनू खूप रडते. तर भूमी तिला समजावते की मी लवकरच परत येईल, तू काळजी करू नको, फक्त 6 महिन्यांचाच प्रश्न आहे. आणि मग त्यानंतर ती मनूला हे सुद्धा सांगते की तू सावध राहा, प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेव. आणि ते ऐकून मनू विचारात पडते. ती भूमीला विचारते की ताई तू असं का बोलत आहे. त्यावर भूमी म्हणते की मी हे सगळं तुझ्या काळजीपोटीच सांगत आहे. आणि मग त्यानंतर मनू रडतच तिला मिठी मारते. त्यानंतर आकाश आणि भूमी त्यांची बॅग भरतात आणि लगेच जयसिंगपूरला जाण्यासाठी निघतात. सर्वजण त्यांना निरोप देण्यासाठी येतात. सर्वजण खूप दुःखात असतात. आजी आकाश आणि भूमीला आशीर्वाद देते. त्यानंतर भूमी मनू आणि अथर्वला त्यांच्या परीक्षेसाठी बेस्ट लक विश करते आणि अथर्वला मनूची काळजी घ्यायला सांगते. आणि त्यानंतर रागिनीसुद्धा तिथे येते, मात्र ती रागातच भूमीकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिनी आकाशला हसून निरोप देते. मात्र त्यानंतर भूमी मनाशी आकाशला प्रॉमिस करते की तुझं हे वैभव मी तुला परत मिळवून देईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.